उल्लासनगर में एक ज्वेलर्स की दुकान से सोने की कान की बाली चुराती एक महिला कैमरे में कैद हो गई है। सचिन शेवंते की अंबिका ज्वेलर्स उल्लासनगर कैंप 2 स्थित खेमानी भाजी मार्केट में एक दुकान है। इस दुकान पर शाम को एक महिला सोना खरीदने आई। इस महिला ने दुकान में काम करने वाले कर्मचारी की जानकारी के बिना करीब 11,000 रुपए की सोने की चूड़ी चोरी कर ली। ये पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। इस मामले में सचिन ने किसी थाने में मामला दर्ज नहीं कराया है, लेकिन उनका कहना है कि वे वीडियो को सोशल मीडिया पर इसलिए वायरल कर रहे हैं ताकि सभी ज्वेलर्स को इस महिला के बारे में पता चल जाए और बाकी ज्वेलर्स व्यापारी भाई इस महिला से सतर्क रहे। नमस्कार, माझं नाव सचिन शेवंते आहे। माझं दुकान अंबिका ज्वेलर्स म्हणून उल्हासनगर 2 खेमाणी इथे स्थिर आहे। काल संध्याकाळी 7:10 एक महिला येथे आमच्या दुकानात आली। तिने आम्हाला कानातल्या बाळ्या दागण्याची मागणी केली, तर आम्ही तिला ते कानातल्या बाळ्या बऱ्यापैकी दाखवल्या। तर त्यात तिने हातचलाकीने एक बाळी आमची चोरली आणि तिने ती लंपास केली आणि ती इकडेच मग निघून गेली। त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जी बाळी म्हणजे वस्तू आहे तिने जी चोरलेली आहे ती आम्हाला पुन्हा परत हवी आहे आणि जर तिने ती वस्तू आणून आम्हाला नाही दिली तर आम्हाला आमच्या कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करण्याची गरज भासेल, तर आम्ही ती करू। आणि सर्व आमच्या असोसिएशनमधील मेंबरांना माझ्यातर्फे असं आव्हान आहे की सगळ्यांनी सतर्क राहावे, अशा चोरांपासून सावधान राहावे आणि काळजी घ्यावी। सगळ्यांनी एकमेकांची आणि एकत्र जुट राहावे, असं माझं सगळ्यांना आव्हान। आणि ही गाडी कितीची होती? साधारणतः 11 ते 12 हजार याची किंमत होती। ही घटना काल संध्याकाळी 7 वाजता झाली। यापूर्वी कधी या बाईने इथून खरेदी वगैरे केली आहे का? तुम्ही पहिल्यांदा पाहिलं काय नेमकं? नाही, ही स्त्री पहिल्यांदा आमच्या शॉपमध्ये आली आणि तिचं पेहरावा वगैरे खूप व्यवस्थित होता। असं तिच्याकडे बघून असं वाटलं नाही की ती चोर वगैरे असू शकते म्हणून। त्यामुळे आम्ही तिच्यावर लवकर पटकन संशय नाही घेतला, पण नंतर CCTV कॅमेरामध्ये चेक केल्यानंतर आम्हाला ते निदर्शनास आल्यावर आम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊन आणि ते पुढे WhatsAppवर पण व्हायरल केले आणि फेसबुकवर पण व्हायरल केले आणि स्वानंद न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि या ह्याच्यामध्ये त्या बाईने नेमकं काय घ्यायला आली? की बाळीच घ्यायला वगैरे काय? तिने अगोदर कानातल्या टॉप्सची मागणी केली, त्याच्यानंतर ते बघून झालं, त्यानंतर मग ती बाळीची मागणी केली, मग तिला बाळ्या दाखवल्या। म्हणजे बाळ्या दाखवण्याच्या याच्यामध्ये की वजन केलं, याची किंमत किती, त्याची किंमत किती, त्या दरम्यान तिने ती हातचलाकीने ती एक वस्तू आपल्या स्वतःजवळ ठेवून घेतली। आणि घडली किती वाजता घटना? साधारणतः 7:10 ते 7:30च्या दरम्यान झालेली आहे। आणि ही चोरी झाली हे तुम्हाला कधी कळलं? मला साधारणतः एक अर्धा या पाऊण तासाने जेव्हा आम्ही आमच्या वस्तूचं वजन वगैरे चेक केलं तेव्हा आम्हाला ते निदर्शनास आलं की आमचं वजन कमी आहे, वस्तू कमी आहे, तेव्हा आम्हाला ते लक्षात आलं। और मेरी दुकान खेमानी पे है। दुकान का नाम नवकार ज्वेलर्स है। कल शाम को 7 बजे के आसपास एक लेडी आई थी शॉप पे, तो वो मुझे बोल रही थी कि मुझे गोल्ड की बाली वगैरह दिखाओ। तो उसने 3-4 आइटम मांगे, लेकिन मैंने सबसे पहले उन्होंने बाली बोला तो बाली दिखाई। तो उसने मुझे वेट करने को बोला बाली का, तो मैं वेट करने गया। जैसे ही दूर गया वेट करने, तो उसके हाथ में एक बाली थी गोल्ड की, वो ऐसे पकड़ के रखी थी। तो मुझे डाउट हुआ कि शायद वो ले सकती है, चुरा सकती है। तो मुझे मालूम पड़ा कि शायद ये चोर हो सकती है। तो फिर मैंने उसको सामान मेरी तरफ लेके उनको बोला कि एक-एक करके आप देख लो, किसका कितना कितना पड़ेगा बता देता हूँ मैं। तो भी उसने क्या किया, जैसे मैं रख रहा था वापस एक हाथ में ले रही थी, तो मुझे फुल डाउट हो गया कि ये शायद न हो सकता है चुरा सकती है। तो मैंने उसको बोला कि इतने पीस है, ये डिज़ाइन आप चेक करके देख लो कौन सा चाहिए। तो फिर थोड़ी देर बाद में उसको डाउट हुआ कि भाई इससे मेरा काम होगा नहीं, शायद या चुरा नहीं सकती हो। तो फिर उसने फिर बोला ये रखो, दूसरा आइटम दिखाओ। तो फिर मैंने बोला कि अभी मेरे पास इतना ही आइटम है और जो है आप ऐसे ऊपर से देख लो, बाद में आपको कंफर्म लेना था फिर मैं निकालता हूँ। तो उसे लगा शायद मेरा काम नहीं बनेगा, वो चली गई यहाँ से। उसके बाद में मेरे यहाँ से जाने के बाद में शायद सचिन भाई के पास आई, जो अंबिका ज्वेलर्स वाले हैं ओनर, उनके पास आई। उनके पास आने के बाद उन्होंने वही सेम आइटम डिमांड की कि मुझे जेंट्स की वाली चाहिए, तो फिर दिखाओ। तो सचिन भाई शायद हाजिर नहीं थे उस टाइम, उसके स्टाफ थे, तो उनके स्टाफ ने सब आइटम दिखाई उनको। तो उसको क्या लगा कि सब आइटम सामने रखे हैं तो शायद एक मैं चुरा लूँ, तो उसने शायद चुरा के बालों में ऐसा सीन क्रिएट हुआ था, उसने चुरा ली वो चीज़। सचिन भाई को बाद में रात को स्टॉक टैली करता है तो मालूम पड़ा कि वो आइटम गायब हुआ। फिर फुटेज चेक किया था, तो फुटेज में कंफर्म हो गया उसने बाली चुरा ली है।